हे जी थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग सर्वांच्या परिचयाचा, पाठांतराचा, आवडीचा, लाडका, चार चरणांचा, देऊचे सुप्रसिद्ध साधू तुकोबारायांचा परी. तू म्हटली की कोणता विषय? हा विषय मानवी जीवनामध्ये जगताना कशा प्रकारे जीवन जगावं आणि भगवंताची भक्ती करताना कशा प्रकारची भक्ती करावी याचं मार्गदर्शन करण्याला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठला अभंग चार चरणाचा आहे. किती? चार चरणामधून तुकोबाराय आपल्याला मार्गदर्शन करतात की हे बाबा, देवाला कुठली भक्ती आवडते? संसारावरचं प्रेम कमी करून ते प्रेम भगवंताकडे लावणं ही भक्ती देवाला आवडते. तीच भक्ती श्रेष्ठ आहे, तीच भक्ती थोर आहे. का तसं करायचंय? कारण संसार करण्यासाठी तू किती उड्या मारल्यास तर तुझी धाव कुंपणापर्यंतच आहे, सरड्याची धाव. त्याच्यामुळे जास्ती शायनिंग मारायची. त्याच्या मनात आलं तर भिकाऱ्याचा राजा होतो आणि त्याच्या मनात आलं तर राजाचा भिकारी होतो. ठेविले अनंते तैसेची, लक्ष द्या, काय राहावे. आणि जर तुम्ही तसं नाही राहिलात, टेन्शन घेतलं तर आयुष्यात फक्त दुःखच प्राप्त होणार आहे, सुख कधी मिळणार नाही. मग तुम्ही म्हणाल काय करायचं? आम्ही तुम्ही काहीच करू नका. तुगा म्हणे घालू तयावरी, तुम्ही काही करू नका. फक्त तुमचं जे बोजा आहे ना, लोड तुम्ही जो घेतला ना डोक्यामध्ये, तो उचला आणि त्याच्या पायाशी नेऊन ठेवा. हा संसार त्याच्या पायाशी नेऊन ठेवा. मग तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद आहे, टेन्शन नाही आहे. हा या चार चरणाचा सरळ सरळ भावार्थ आहे. मोठे बाबा, कीर्तन संपलं. विठ्ठला सालाबाद प्रमाणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष झाले? अच्छा, मला कसं दिसणार? चष्मा नसेल. हा, मध्यभागी 20व्या वर्षामध्ये पदार्पण या काल्यानंतर होणार आहे. म्हणजे तशा अर्थाने 1.5 तप झालेला आहे. 12 वर्षाचं तप असतं, 12 आणि 6 18, 1.5 तप झालं. आणि 1.5 तप आणि 1 वर्ष तेव्हापासून सुरू असलेला हा नाम सप्ताह. कारण बऱ्याच जणांना आठवत असेल नसेल, इथे एक जिंजाळी बाबळ होती. त्या जिंजाळ्या बाबळी खाली हा मारुती होता, तिथं आम्ही गुरे चारायचो. तेव्हा हा सप्ताह नव्हता. त्यानंतर हा सुरू झालेला भगवंताचा सोहळा आणि आज त्याला 19 वर्ष झाली. तेव्हापासून अखंडितपणे आपण सर्वांनी या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. गाथा पारायण, हरिभक्ती पारायण आमचे दत्ता महाराज, त्यानंतर भाऊसाहेब महाराज बुधत कुठे आहेत? अच्छा, मला वाटलं हा फोटो वेगळा आहे म्हणून मी हा फोटो शोधतो. त्यानंतर भावार्थ रामायणाची कथा ऐकत होतो दुपारी मी. मस्त हरिभक्त पारायण आमचे सूर्यकांत महाराज आणि सर्वच जाणे माने कीर्तनकार प्रल्हाद महाराज म्हणजे अनुभवाचं व्यासपीठ आहे. ज्यांची पहिल्या दिवसाची सेवा तुम्ही ऐकलीत, खरंच व्यासपीठ आहे त्यांच्याकडे. विद्यापीठ, व्यासपीठ चुकून विद्यापीठ आहे. अनुभवाची शिदोरी इतकी मोठी त्या माणसाकडे. बाकीचे सर्वच उत्तम उत्तम भगवद्भक्त सज्जन महात्मे या ठिकाणी आपण बोलावलेत. आणि मला आमच्या विठ्ठलदाजींचा फोन आला की अशा अशा प्रकारे तुम्हाला कधी सुट्टी आहे? मी सांगितलं रविवार, सोमवार, मंगळवार 3 सुट्ट्या आहेत. कारण सुट्टीत आलं म्हणजे रजा वाया जात नाही. वर्षाला 12 रजा असतात, तिकडे यायचं म्हणजे 2-3. त्यांना म्हटलं तुमचं कीर्तन मला परवडत नाही, तुम्हालाही परवडत नाही. लांब अंतर जास्ती होतं, पण ते हौसेला मोल नसतं. आपण जे शेवटी म्हणतो ना, बोलिले लेकुरे वेडी
लेकराच्या वेळी वाकडे उत्तर घरच्यांना गोड वाटत असतात. आता ही सगळी माझी घरची माणसं आहेत, त्याच्यामुळे यांना बघितलं का मला कीर्तन विसरतो मी. आणि आता ते एवढं मिरवत आणलंय त्यांनी मला, सगळं चिंतन विसरलं. मोठे बाबा म्हणले 4 मिनिटं उशीर झालेला आहे, कीर्तन 1 वाजेपर्यंत चाललं पाहिजे. म्हटलं मला काय कुठे जायचं नाही, मी इथंच आहे. मी उद्या पहाटेचा काकड्यापर्यंत सुरू राहील. आणि आपलं मटेरियल संपत जे काही बघत असतं. ज्ञानेश्वरीचा 16व्या अध्यायावर 7 वर्ष झालेली आहेत, अजून संपला नाही. अफाट आहे, संतांचं साहित्य अफाट आहे, वाङ्मय अफाट आहे. महाभारताचे रोज दिवसभर, जसं आपण 10 ते 5 कामाला जातो ना वावरात, असं रोज जर दिवसभर महाभारत वाचायचं ठरवलं, माझ्यासारख्याला, मी दिवसाला तासाला 50 पानं वाचतो, माझ्यासारख्याला रोज वाचायचं ठरलं तर नुसतं महाभारत वाचायला 3 वर्ष लागतात. म्हणून जे माऊलींनी म्हटलेले ना ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये, जे महाभारती नाही ते नाहीच लोकिती, म्हणून म्हणिपे पाही व्यासोच्छिष्टम जगत सर्व. म्हणजे तुम्ही जर असं म्हटले सकाळपर्यंत उभा राहा, मी उभा राहील, तुम्ही तुमचं ठरवा. विठाला विठाला परिहारामध्ये याच्यापेक्षा जास्ती काय बोलू. लेकरू बोबडे बोललं तरी आईला ते गोड वाटतं. लेकुरे बोले बोबडी वाचा तरी मातेशी ते याचा अधिकच आनंदात. ते तशा न्यायाने काही बोललो तरी तुम्हाला गोड वाटणार आहे. त्याच्यामुळे हा जो कार्यक्रम आहे हा मी एकटा करणार नाही, आपण सर्व मिळून करूयात. तुम्ही एवढ्या प्रेमाने स्वागत केलं, एवढ्या प्रेमाने आमंत्रण दिलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या चरणाशी, श्रोत्यांच्या चरणाशी नमस्कार करतो. कारण माऊली म्हणतात, वक्ता तो वक्ता नोहे श्रोते नेमे. आमच्या परीने मला विचारलं कुठल्या विषयावर बोलणार आहे. काल परवा MA च्या विद्यार्थ्यांसमोर बोलत होतो. त्यांच्या समोर सांगितलेली ज्ञानेश्वरी यांच्या समोर नाही सांगता येणार, कारण समोर बसलेला ऐकणारा कुठल्या आवडीचा आहे त्याचाही थोडासा विचार करावा लागतो. नाही तर तुम्ही म्हणाल तुझं कीर्तन आणि तू आम्ही चाललो. त्याच्यामुळे कीर्तन हे मी करणार नाही, आपण सगळे मिळून करणार आहोत. त्यामुळे उरलेला वेळ साधारण इथून पुढे 4 तास आपल्या सगळ्या साथीने, आपल्या सगळ्या सज्जनांच्या साथीने जसं भगवंत सुचवेल तशा पद्धतीने चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. एक मात्र सर्वांना विनंती असेल, झोप आली ना, झोप असा हात वर करायचा. लगेच मी जोक सांगेल बरं का मामा, झोप आल्यावर आता नाही. कारण कीर्तन हे चिंतनासाठी असावं, विनोदासाठी नसावं, अशी माझी प्रांजळ धारणा आहे. त्यामुळे 2 तासामध्ये भगवंताच्या दरबारामध्ये मोकळेपणाने चिंतन करायचं, मोकळं बसायचं, फ्रेश राहायचं, हसायचं, मस्त हसायचं. ओके, चला विठाला. अभंगाला चिंतन मांडताना मी 3 प्रश्नांचा विचार प्रत्येक वेळी करत असतो. अभंग कोणाचा आहे? अभंग तुकोबारायांचा आहे. अभंग कोणाचा आहे? म्हणजे अभंगाच्या माध्यमातून बोलणारे तुकोबार आहेत, सांगणारे तुकोबार आहेत. एक. दुसरी गोष्ट का सांगतात, आणि तिसरी गोष्ट काय सांगतात. किती प्रश्न झाले? सांगणारे कोण, का सांगतात. एक्स मानू, आम्ही गणितात शिकवतो, किंमत माहित नाही, एक्स माना. का सांगतात माहित नाही, माहित करून घेऊ. आणि काय सांगतात माहित नाही. आता काय झालं, एवढं महाराजांनी चाल हे चिदोर भक्ती आवडते देवा, हे सांगतात. देवाला कुठली भक्ती आवडते, तुम्ही कशा प्रकारची भक्ती करावी आणि जीवन जगताना कसं जगावं हे सांगतात. काय सांगतात? हे सांगतात. या 3 प्रश्नांची उकल झाली, ज्याच्या अंतःकरणात बसली, ज्याला समजली त्याचं जीवन उद्यापासून बदलणार. ज्याला नाही समजलं तो पुढच्या वर्षी नर्मदेतला गोटाचा राहावी. छाला.
सांगणारा कोण आहे? पहिला मुद्दा. सांगणाऱ्याच्या लायकीवरून ठरतं ऐकणाऱ्याने ऐकायचं की नाही. समोरचा वेडा असेल आणि तो जर मला आवाज देत असेल, बाबूराव महाराज, तर आपण काय म्हणा, जाऊन ते येडे, त्याला ती सवय दिली, काय त्याचं ध्यान. सांगणारा त्याची पात्रता. पण सांगणाऱ्याची पात्रता जर तुका आकाश आहे अशी असेल तर मग ऐकलं पाहिजे. जगात तुम्ही सगळेजण आपण व्हॉट्सअप वापरतो, सांगणारे खूप आहेत, प्रत्येकाच्या स्टेटसला काहीतरी असतं. जीवन असं जगावं, जीवन तसं जगावं, लोकांना असं उडून लावा, लोकांना तसं उडून लागायची, अशी जिरवा त्याची, तशी जिरवा. सध्या असले फार स्टेटस वाढले. लोकांचं किती केलं तरी लोकांना उपकार नसतो, म्हणजे असं वगैरे वगैरे. तर ते शब्दशः काय मी पाठ नाही करून ठेवलं, पण अशा प्रकारचं आहे. पण हे सांगणारे कोण आहेत? लोकांचं किती केलं तरी काय उपयोग नसतो. हा सांगणारा कोण असतो? तो आयुष्यभर लोकांचं फुकट खात असतो. तो स्वतः कधी कोणासाठी काही करत, आणि तो साऱ्या गावाला सांगत फिरतो, स्टेटसला ठेवीन, पोस्ट टाकीन, अजून याचे त्याच्या जवळ म्हणून नाही त्याचं काय खरं आहे आणि तुझं काय खरं आहे, तुझंही काय खरं नाही. सांगणारा कोण हा मुद्दा सांगतो. बोलणारा कोण? बोलणाऱ्याच्या भाषेवरून ठरतं त्याच्या बोलण्याला आपण किती किंमत द्यायची. बरोबर. आणि इथे तुकाराम महाराजांची जी पात्रता आहे, जी योग्यता आहे, ती आपण काय सांगावी. म्हणे रामेश्वर भट्ट तिजा, तुका विष्णू नव्हे तुझा. थर्ड पर्सन, ऍज अ थर्ड पर्सन रामेश्वर भट्ट इज सेइंग दॅट तुका अँड विष्णू इज नॉट डिफरंट. ज्यांनी तुकोबारायांना संपवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी गाथा बुडवली, ज्यांनी नको नको तो त्रास दिला, त्या लोकांनी दिलेलं सर्टिफिकेट आहे. माझ्यासारख्याला माझेच लोक चांगले म्हणले त्यात मोठेपणा नाही. माझे दुश्मन जर माझं नाव घेत असतील तो मोठेपणा आहे. आणि तो रामेश्वर भट्ट तुकोबा विषय म्हणतोय. तुकोबांची आरती त्यांनी केली. तुकिता तुलनेसी तराजू मध्ये एका बाजूला जर ब्रह्म ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला आमचे तुकोबाराय ठेवले, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक. कोणी मस्तक ठेवले? ज्याचे 4 वेद मुखोद्गत आहेत, जो दशग्रंथी ब्राह्मण आहे. तुमचा आमचा आम्ही तर कोणाही समोर डोके ठेवतो. आमचा हरिपाठ मगाशी तुम्ही ऐकलं असेल, मी ऐकलं वावरातून. मध्येच पुढे जातो, मध्येच माग येतो, मग कोणीतरी क्लिअर करतो. आम्ही कोणालाही मोठे म्हणू, परंतु ज्याचे अग्निमिळे पुरोहितमिषावास्यम इदं सर्वम, त्यानंतर ओम भूर्भुवः स्वः, ही सगळी गायत्री पूर्ण पाठ आहे. त्याच्यावर त्याचे लिखाण आहे, त्यांचं वेदांवर भाष्य आहे, त्यांचं पुराणावर भाष्य. असा माणूस, मला कोणीतरी असा रस्त्याने जाणारा चांगला म्हटला तर तो माझा मोठेपणा नाही. पण राष्ट्राचा प्रधानमंत्री जर मला फोन करून चांगला म्हणत असेल तर दॅट इज समथिंग बेटर, ते काहीतरी चांगलं आहे. तुकोबारायांचं मोठेपण वर्णन करणारा असा माणूस आहे की ज्याच्या ज्ञानाची तुलना त्या काळातल्या देशातल्या सर्वश्रेष्ठ विद्वानाशी केली असता तो सर्वश्रेष्ठ ठरत होता. रामेश्वर भट्ट. रामेश्वर भट्टांची विद्वत्ता अफाट आहे, प्रचंड आहे. तो माणूस पायी मस्तक ठेवतोय. ही तुकोबारायांची योग्यता आहे. आणि ते तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगताय. कोण सांगताय? तुकोबाराय कोण आहे? भगवंताच्या
तुलनेमध्ये भगवंताच्या योग्यतेचे आहे. तुका विष्णू नोहे तुझा. म्हणजे कबीरदास म्हणतात, गुरु गोविंद दोनो खडे का केला गोपाय. गुरु आणि गोविंद दोघं जर समोर आले तर कोणाच्या पाया पडावा, कोणाला नमस्कार करावा. भली हरी गुरु आपण गोविंद देव बताय. तर पांडुरंग उभा राहिला आणि तुकोबा उभा राहिले, पहिला नमस्कार कोणाला करणार. करिता देवतार्चन घर आले संत जन, देव सारावे पडते, संत पुजावे आरते. करिता देवतार्चन घर आले संत जन, देव सारावे पडते, संत पुजावे आरते. देव सारावे आणि संतांना पहिला नमस्कार करावा. म्हणून पांडुरंग आणि तुकोबा जर दोघेही ऍट ए टाइम समोर आले तर कोणाला नमस्कार करणार. कारण तो देव कसा ओळखायचा त्याची ओळख करून देणारे कोण असतात, संत असतात. म्हणून आपल्याकडे संतांच्या एकमेकांच्या आपण पाया पडतो. कारण मी जरी आज सहज म्हणून सप्त्याला आलो असलो तर उद्या कदाचित दत्ता महाराजांच्या संगतीने मी वारकरी होईल, त्यांच्या संगतीने मी माळकरी होईल. म्हणून पांडुरंगाच्या पहिला बाण नमस्काराचा त्यांचा आहे. ही तुकोबरायांची योग्यता आहे, ते तुकोबर आहे. एक मुद्दा क्लिअर झाला. तीन प्रश्न संपले का घरी जायचं सगळे. सांगणारे तुकोबर आहे, तुकोबरायांची योग्यता भगवंताच्या योग्यतेची आहे. दुसरा मुद्दा असा येतो, मग सांगतात का. तुम्ही म्हणाल तुला 3 दिवस सुट्ट्या होत्या म्हणून तू सांगतो, तसं तुकोबरायला काम नसेल. बरोबर ना. का सांगतात तुकोबराय. तर तुकोबरायांना वाईट वाटतं, अरे 19 वर्ष झाले सप्त्याला पण अजूनही कुठेतरी फॉल्ट होतोच आहे. बुडात से जन न देखवे डोळा, त्यांनी काय घेतलं, बुडत असे जन न देखवे डोळा. हे लोक बुडतात आहेत ना, संसार सागर आहे, पूर आहे, बुडतात आहे, हे पाहवत नाही तुकोबारायांना. बुडतात म्हणजे मला ते कुठे बुडतात, ते तर चांगले बसलेले आहेत, त्याला बुडणं नाही म्हणा. संसार संसरती इति संसार, इट इज अ सायकल, इट इज अ सायकल, चक्र आहे. माणसाला मी तुम्हाला सांगितलं, इथे झिंजाळी बाबळ होती, त्याच्या खाली मारुती होता दगडाचा, आणि जेवढे माझ्या समोर बसले सगळे कुडाचा कोठ्यात राहत होते. नाही म्हणावं एखाद्याने. आज प्रत्येकाचे बंगले, प्रत्येकाचे, पण सवड आहे कोणाला, सवड काय करा बाबा, काय मजूर करा ना. एक कल्पाई जळती ना. आय एम अ डॉक्टर, यु नो. मागच्या आठवड्यात एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली धुळ्याला. तिथे मी अध्यात्म आणि मानवी जीवन याच्यावर एक रिसर्च पेपर प्रेझेंट केला होता. कळलं का. सो आय नो दॅट अवघड सोपं करून सांगणं, जनरली जो डॉक्टर असतो, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, त्याचं असं असतं की सोपं अवघड करून सांगतो त्याला डॉक्टर असं म्हणतात संशोधन शास्त्रामध्ये. परंतु
जो अवघड सोपं करून सांगतो त्याला संत असं म्हणतात. विठाला हा संसार आहे. काय इतकं सगळं देवाने दिल्यानंतरही मला वेळ नाही म्हणून मी धावपळ करत असेल तर हे बुडणं आहे. काय हे बुडणं आहे. आणि हे बुडणं तुकोबा आहे ना सदरत नाही. एखादा आपल्या समोर बुडायला लागलं तर आपण बुडून देऊ का त्याला? आपल्याला पोहता येत असेल तर आपण काढू त्याला, आहे का नाही तर दुसऱ्याला आवाज देऊ, ए पप्या बुडाला रे. बुडत असे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळ येतो, म्हणून अंतःकरण तुटतं, म्हणून सांगतात. अरे जगणं असं नसतं रे. जगण्याचं स्टँडर्ड काहीतरी वेगळं असलं पाहिजे. जगण्याचं ब्रँड काहीतरी वेगळं असलं पाहिजे. तुमच्या आमच्या जगण्याचं स्टँडर्ड आणि ब्रँड जरा वरच्या दर्जाचा व्हावा म्हणून तुकोबाराय सांगतात. विठाला दोन प्रश्न संपले. सांगणारे कोण आहेत? तुकोबार आहेत. का सांगतायत? तर तुमच्या आमच्या हाल त्यांना पाहवत नाहीत म्हणून सांगतायत. तुम्हाला आम्हाला गरज आहे का? नाही. आपल्याला काय गरज आहे देवाची धर्माची? पंगत असली का आपण तिथे गर्दी करतो. हा ना, येऊ द्या पंक्ती. दुसरं ध्यान नसतं. इथे बऱ्यापैकी उपस्थिती आहे, पण काही काही ठिकाणी मी असं बघतो, माझा एक नियम आहे, कुठेही किती वाजता कीर्तन असलं मी 1 तास अगोदर जातो. कारण मला कळतो समोरचा ऑडियन्स कुठल्या टाईपचा आहे. तिथे नाचायला हरिपाठानंतर ते फुगड्या वगैरे खेळतात ना, जागा पुरत नाही मंडपामध्ये. पंक्तीला बसायला जागा पुरत नाही. कीर्तन सुरू झालं ढिशमिस. फक्त टाळकरी घोंगडीवाले एवढेच. कळलं का? तसं इथे सगळी सज्जन माणसं सगळे ऐकायला बसलेले आहेत. 2 गोष्टी आम्हाला कळल्या. सांगणारे तुकोबार आहेत. का सांगतात ते आमच्या गरजेचं आहे. आमच्या गरजेचं आहे आम्हाला कळत नाही. कारण संसार असा उंदरासारखा आहे. उंदीर चावलाय कोणाला? उंदीर चावलाय का? नाही चावला? चावला. उंदीर चावल्यावर गुदगुल्या करून चावतो, असा फुकीतो. काय करतो? आणि चावतो. तो चावला तो माणसाला बरं वाटतं, बरा चावतोय, चाव चाव. तसा हा संसार आहे. याच्यात माणसाला मजा वाटते, पण ती मजा ही सजा ठरते हे कळत. तंबाखू खाताना आनंद येतो, पण तो आनंद जीवनामध्ये किती मोठ्या दुःखाला पुढे चालून कारण होणार आहे ते आपल्याला कळत नाही. डॉक्टरकडे डॉक्टर सांगतो उद्यापासून तंबाखू बंद करा, उद्यापासून बाकीचं येडं वाकडं प्यायचं बंद करा. आपल्याला वाटतं माया पैशाची पितो, याला काय होतं? पण त्याला कळवळा येतो म्हणून तो सांगतोय. आणि काय सांगतोय? हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पाने माया श्रेष्ठ. कुठली भक्ती आहे? थोर हे ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. थोर भक्ती, थोर आवडते, थोर देवाला. ही थोर भक्ती आहे, ही थोर देवाला आवडते आणि हा देव थोर आहे. आलं लक्षात?
थोर हे विशेषण 3 शब्दाला लावलं तर अर्थात आवडते सोबत लावलं तर ते क्रिया विशेषणाचं काम करतं. दॅट इज ऍडव्हर्ब. कळतं ना ग्रामर? व्याकरण कळतं काय? विशेषण कशाला म्हणतात? किती लक्ष विशेषण सांगतात. नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. बरोबर? समजा चिऊ आहे. काय? चिऊ हुशार आहे. याच्यात विशेषण काय झालं? कळलं? चिऊ वेडी आहे. वेडी आहे कधी? विशेषणाने त्या नामाचं वर्णन केलं जातं. इथे थोर विशेषण आहे, श्रेष्ठ हे विशेषण आहे. कुठली भक्ती स्तोर आहे? हेची. हेची म्हणजे वन अँड ओनली. सकार आहे. सकार आहे. काय? सकार आहे. जिथे चकार येतो तिथे बाकीच्या गोष्टी आपोआप वगळल्या जातात, गाळल्या जातात. हेची. काय? हेची. आमच्याकडे 18 ते 22च्या त्या पट्ट्यामध्ये लेकरं वयात आले म्हणतात हिची. बाबा शादी करूंगा तो इसी से करूंगा वरना ऐसाच मरूंगा. असाही ते तसाच मरणार आहे. हे आपलं सांसारिक चकार आहे. तुकोबारायांचा चकार काय? हीच भक्ती. कुठली भक्ती आहे? ही श्रेष्ठ भक्ती. श्रेष्ठ भक्ती कुठली आहे? संकल्पावी माया. संसार सोडायला सांगितलंय का? नाही. संसार तर करा म्हणतात. काय म्हणते आमचे व्यास? ज्ञानदेव म्हणे व्यासाचे पुन्हा द्वारकेचा राणा असुनी संसारी जीवे मोरी. असुनी संसारी जीवे मोरी. असुनी संसारी जीवे मोरी. एक सहस्र ड्युटी कर ना. 10 ते 5 ड्युटी कर. संध्याकाळी कीर्तनाला जा. काही काही असे असतात. मला काही जण असे भेटले, मी कवाच कीर्तनाला जात नसतो, आज तू ये म्हणून येतो. असे खूप लोक आहेत बरं का. आम्ही खोटं नाही सांगत. तुम्हाला कधी कधी फार लांब जायचं असलं तर मी गरीब आहे, माझ्याकडे काही गाडी नाही, मग शेजारच्याला म्हणतो घे तुझी गाडी. ती गाडी घेतोय, बसतोय कीर्तनात. कधी कधी असतेला मी असं कोणीच असतो, कटाळा आला असला तर फिरून ये. फिरून येते, मग संध्याकाळी घरी जाताना सांगतोय आयुष्यात कधी कीर्तनात बसत नसतो, पण तुमच्यामुळे बसलो. कीर्तनात बसायचं म्हणजे काय लोड घ्यावा लागतो का नाही? तर मागच्या वेळेस मी 3 ग्रामसेवक आणि 2 शिक्षक घेऊन गेलो होतो. आणि आजकाल लोकांचा प्रॉब्लेम असा झालाय, तुमच्याकडे थोडीशी नोकरी आली, थोडासा पैसा आला की तुम्हाला वाटतं आपण देवाचे बाप झालो. थोडासा कॉलेजला गेला, कुठल्या तरी पदावर गेला की तो म्हणतो व्हेअर इज गॉड. काय म्हणतो? म्हणजे काय? कुठे देव? काय म्हणतो? त्याला म्हटलं तुला GOD गॉड कळायचा नाही, कारण तू DOG डॉग आहेस. विठालाय संसार म्हणजे असं काही वेगळे दाखवायचे. संसार हाच आहे. जोपर्यंत खिशात नसतो तोपर्यंत देव दिसतो, जोपर्यंत दिसतो तेव्हा बाबा मला नमस्कार. पैसा आला की कोण बाबा मी ओळखीत, याला म्हणायचं संसार. तुकोबर आहे तेच सांगतात की संकल्पावी माया संसाराची. संसार नाही सोडायचा. बायको कर ना, बायको कर. बायको करायला नाही म्हणत नाही. घर बांध ना, बंगला बांध. बंगला बांधायला नाही म्हणत बांध. वा. पोरांचे लग्न कर ना, केलेच पाहिजे. संसारी
एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दिस इज कॉल्ड परफेक्ट प्रमाण. कारण बरेच लोकांना बरी गाथा, माझे असे काही माणसं आहेत त्यांनी ज्ञानेश्वरी त्यांच्या उलटी पाठ आहे. उलटी पाठ आहे बघा, आहेत आमच्या समोरच्याच गल्लीत आहेत. ज्ञानेश्वरी पाठ आहे. कुठलीही ओवी तुम्ही सुरुवात करा, शेवट ते करतात. पण कीर्तनाला उभं राहिले की कुठे काय प्रमाण द्यावं हे सुचत. गाथा पाठ असणारी लोक आहेत. मामासाहेब गुरुवारी मामासाहेब दांडेकर म्हणाले ज्याचे कमीत कमी 2000 अभंग पाठ आहेत त्यांनीच कीर्तन करावं. माझ्या पाठ नाहीत, इमानदारीने सांग. पण कुठे काय बोलावं हे ज्याला कळतं तो जगात मोठा होतो. महाराजांनी जे आता प्रमाण दिलं त्याला म्हणतात टायमिंग, परफेक्ट टायमिंग. संसारात राहायचंय पण कशासारखं? पद्मपत्रमिवांबसा, कमळ असतं कमळ. जैसे सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. पाण्यात कमळ असतं, कमळ त्याला पाणी लागत नाही. तसं तुम्ही संसारात राहा पण संसार तुम्हाला लागला नाही पाहिजे. तूप खातो ना आपण, तूप जिभेला चिकटतं का? तुपाचा इम्पॅक्ट बॉडीवर होतो पण तूप जिभेला चिटकत नाही. त्याच्यामुळे संसारही तुम्ही आम्ही असा करायचा की संसार करायचा पण तो चिकटायला. आपण संसारात राहायचं, आपण संसारात राहायचं, संसार आपल्यामध्ये राहायला नको. विठाला विठाला. मग संसार आपल्यामध्ये राहायचा नसेल तर काय केलं पाहिजे? देह काळाचा आहे आणि एटीएम, फोन पे, गुगल पे, शेअर मार्केट, एव्हरीथिंग इज धन कुबेराचे. आमचे आजच पकार झाले त्याच्यामुळे मी लई शायनिंग मारायची नाही. अनुभव आल्याशिवाय माणसाला अक्कल येत नाही. शिवाय कित्येक आपल्याला अशा भेटत, आमच्या टायमाला आम्ही शिकलो असत बरं झालं असतं. भेटत का भेटतात म्हणजे कधी कळतं त्यांना? अनुभव आल्यावर. तसं मामा अध्यात्मात कित्येक असं भेटतात जेव्हा चावत नाही तेव्हा माळ घालतात. खरं खोट आहे? अनुभव आल्यावर शहाणा होतो. बाकी इथं 19 वर्षापासून किती बाबा आले तरी ते म्हणते ना आजच्या दिवस सोमवार जाऊ द्या, उद्या मंगळवार. हो नासायला लागले, मी काय म्हणलो का? विठाला अनुभव आल्याशिवाय कळत नाही. देह
ही काळाची प्रॉपर्टी आहे. कशावरून? काळ म्हणजे टाइम. टाइम इज सायक्लिकल. टाइम इज सायक्लिकल. भारतीय तत्वज्ञानामध्ये टाइम असा रेषीय नाहीये, लिनियर नाहीये. वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये टाइम लिनियर आहे, आपल्याकडे सायक्लिकल आहे. कलियुगानंतर सतयुग येणारच आहे. कळलं का? मी जर माझ्या बापाला लाद घातली तर माझा पोरगा मला घालणारच आहे.